जय महाराष्ट्र मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे समीर कदम ब्लॉग, म्हणजे समीर ब्लॉग 21। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे माझे 4000 जे वॉच टाईम आहे तो कशा प्रकारे मी केला आणि परत ब्लॉगिंग करताना तुम्ही काय चुका करता, कसे व्हिडिओज तुम्ही बनवले पाहिजेत, काय व्हिडिओज तुम्ही बनवले पाहिजेत, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर नॉलेज देऊन सांगणार आहे। तुम्ही माझ्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी असेच जे व्हिडिओ आहेत ते घेऊन येत आहे तुमच्यासाठी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मी जे नवीन व्हिडिओ असतात मी हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ज्याच्यामुळे तुम्हाला जो आहे तो फायदा होतो। तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की ब्लॉगिंग आहे, जे ब्लॉग मी बनवतो हे तुम्हाला नक्की आवडतात मला माहिती आहे, पण असेच आपण नवीन ब्लॉग जे आहेत ते बनवत गेले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्याचे बेनिफिट होतील। आणि खूप असे ॲप्स आहेत, जसे झाले की कॅपकट आहे, मी कुठेतरी मोबाईल असा ठेवतो जेणेकरून तुम्हाला आता बघा, आता मी तुम्हाला प्रॉपर दिसत असेल, हे मी चेक करतो आधी आवाज येतो की नाही, हे कधी पण जे मोबाईलचा असताना ते आवाज येतो की नाही हे मेन आपण चेक केलं पाहिजे। जर आवाज येत असेल प्रॉपरली तर पुढे जाऊन उपयोग आहे। आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काय गरजेचे आहे, व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एडिटिंग थोडीशी फार येणं गरजेचं आहे। आणि जो व्हिडिओ अँगल आहे, जो कॅमेरा अँगल आहे तो तुम्हाला जरा जमला पाहिजे। मग तुम्ही आणि जे फिअर असतं, कॅमेरा फिअर असतं, ते तुम्ही घालवलं की थोडंसं बाहेर जरा आवाज येतो, जे कॅमेरा फिअर आहे ते कॅमेरा फिअर तुम्हाला घालवलं गेलं पाहिजे। जर ते तुम्ही घालवलं तर तुमचे जे ब्लॉग आहे ते चांगले मिळतील आणि तुम्हाला जे तुमचं 4000 तासांचं जे वॉच टाईम आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करू शकता आणि तुमचं चॅनल जे आहे ते तुम्ही मोनोटाईज करू शकता। असेच मी रोज ब्लॉगिंग थ्रू नवीन यूट्यूब रिलेटेड टिप्स तुम्हाला सांगत जाईन, ते तुम्ही नोट डाऊन करून किंवा यूट्यूबच्या फीचरमध्ये वाटी स्टुडिओमध्ये ॲड करून तुम्ही ते मोनोटाईज चॅनल करून घेऊ शकता। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, यूट्यूब रिलेटेड जे व्हिडिओ सांगितले ते जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।